पूजा खेडकर यांच्या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे। एकीकडे UPSC कडून DOPT कडून या पूजा खेडकर यांना खुलासा मागवण्यात आला आहे, दुसरीकडे दिल्ली क्राइम ब्रँच याचा तपास करत आहे, तिसरीकडे पुणे पोलिसांना केंद्र सरकारने निर्देश दिलेत की पूजा खेडकरांचे आईवडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचं मॅरिटल स्टेटस म्हणजे त्यांच्या आईवडिलांमध्ये खरंच घटस्फोट झालाय का याचा तपास करावा। त्यामुळं या सगळ्याची एक स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांच्याकडून करण्यात येते। सर, ही चौकशी कशा स्वरूपाची असायला हवी असं तुम्हाला वाटतं आणि त्या पाठीमागची कारणं काय आहेत? ह्या प्रकरणाची एकूण व्याप्ती बघता हे प्रकरण काय फक्त पूजा खेडकर महाराष्ट्र UPSC एवढ्यापुरतं राहिलेलं नाही आहे। आता हे प्रकरण UPSC बरोबरच MPSC सारख्या राज्य स्पर्धा परीक्षा असतात तिथपर्यंत गेलेलं आहे। पूजा प्रकरण बाहेर आल्यानंतर सगळ्या राज्यभरातून देशातून कंप्लेंट यायला लागल्या आहेत आणि त्याच्यामुळे एकट्या पूजा खेडकरच्या विषयात कारवाई करून चालणार नाही, तर यामध्ये सगळ्या राज्य सरकार आहे, सगळी राज्य सरकार त्यांच्या स्पर्धा परीक्षा त्यांच्या नोकऱ्या तिथं देण्यात आलेली बनावट हे कागदपत्र सर्टिफिकेट याची चौकशी झाली पाहिजे। ती जर करायची असेल सगळ्यांनी वेगवेगळी केली तर खूप वर्ष लागतील। ते जर सुप्रीम कोर्टाचे सिटिंग जजचं एक कमिशन नेमलं तर या सगळ्यांची सर्वंकष आणि लवकरात लवकर चौकशी होईल आणि लॉजिकल एंडला जाईल, कारवाई करायला सोपं जाईल। म्हणून मी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे की तुम्हीच आता याच्यात लक्ष घाला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या जजच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमून चौकशी करा। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की विद्यमान न्यायाधीश आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली असावी। बऱ्याचदा चौकशा आपण पाहतो, चौकशी समित्या पाहतो की ज्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात नेमल्या जातात, पण त्यांचं काय होतं पुढे कळत नाही त्याच्यावर पुढे कारवाई सुद्धा होत नाही। तेवढं फक्त तो अहवाल आला की तो अहवाल पुन्हा दाबून ठेवला जातो, परंतु या सुप्रीम कोर्टाच्या जजनं सगळे अधिकार असतात, त्यामुळे कारवाई व्यापक आणि परिणामकारक होईल असं मला वाटतं। सर, दुसरं की या पूजा खेडकर यांचे जे आई वडील आहेत दिलीप आणि मनोरमा यांच्या आई वडिलांचा खरंच घटस्फोट झालाय का याची चौकशी आता केंद्र सरकारने पुणे पोलिसांना करायला सांगितलेली आहे। कारण जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्यांनी वापरलेलं आहे तर ते त्यासाठी पात्र आहेत का हे तपासायचं। तर यामुळं अर्थातच व्याप्ती खूप मोठी वाढते, आरक्षणाचा सगळा विषय यामुळं चर्चेला येतोय। नाही, त्यांचा घटस्फोट झाला असेल असं मला वाटत नाही। कागदपत्र बाहेर येत आहेत, परंतु त्यांनी जे केलं आहे ते दाखवणं या स्वरूपाचं केलं असेल तर म्हणजे 2003ला त्यांचा घटस्फोट झाल्यास त्यांनी म्हटलं म्हणजे त्यांचे वडील मनोरमांचे वडील हे क्लास 1 अधिकारी होते, पती क्लास 1 अधिकारी होते, त्यामुळे त्यांना नॉन क्रिमिनल मिळणं शक्य नव्हतं। म्हणून त्यांनी मी आता वेगळी आहे म्हणून मुलगा आणि मुलगी माझ्यावर राहते आणि त्यांना क्रिमिनल द्यावंसं म्हटलं आहे। परंतु त्यांनी जर इलेक्शन कमिशनकडे दिलेलं हे बघितलं तुम्ही ॲफिडेविट, तर त्याच्यात असं दिसतंय की त्या दोघांनी ॲफिडेविट दिलं आहे, दोघांनी एकमेकांना पती पत्नी म्हणून तिथं दिलेलं आहे। याशिवाय पूजा खेडकरांची आई या मनोरमा यांची मी बाकी शेती सोनं नाणं याच्याबद्दल काही बोलत नाही। 1995 ते 2005 या कालावधीमध्ये त्यांनी 1,60,000 स्क्वेअर फूट कमर्शियल जागा विकत घेतल्याचं त्यांच्या प्रतिज्ञापत्रात तारीखवार म्हटलेलं आहे। त्याशिवाय 2005ला नॅशनल सोसायटीतला प्लॉट घेतला 8,000 स्क्वेअर फुटाचा 45 लाखाला, त्याच्यावर 1.5 कोटीचं घर बांधलं ज्याचं आणि त्यावेळेला त्यांनी आपण डॉक्टर असल्याचं म्हटलं आहे। आता त्या आपल्याला शेती काम म्हणतात त्यावेळेला डॉक्टर म्हटले, म्हणजे उत्पन्न होतं ते मोठ्या प्रमाणावर होतं, त्यामुळे त्या विभक्त असल्या तरीही त्या हे करायला पात्र नाही आहेत, नॉन क्रिमिनलला पात्र नाही आहेत। तर केंद्र सरकारच्या निर्देशानंतर पुणे पोलीस एकीकडे चौकशी करतायत, दुसरीकडे या पूजा खेडकरांच्या आईवडिलांनी घटस्फोट घेतल्याची एक ऑर्डर पुण्यातल्या फॅमिली कोर्टातून त्यांना 2010 मध्ये घटस्फोट मंजूर करण्यात आला ती समोर आलेली आहे। मात्र हे घटस्फोट घेणं फक्त दाखवण्यासाठी होतं हे देखील पुढच्या अनेक पुराव्यांनिशी स्पष्ट होतं आहे। कारण नुकतीच जी झालेली लोकसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं दिलीप खेडकर यांनी, त्या प्रतिज्ञापत्रामध्ये मनोरमा खेडकर यांचा पत्नी म्हणून उल्लेख आहे आणि त्यानंतर त्याआधी देखील हे दोघे सातत्याने पती पत्नी म्हणून वावरताना दिसलेले आहेत। कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।